नमस्कार मित्रांनो, आजचा विषय मी घेतला आहे तो इंग्लिश बोलण्याची माझी धडपड. तर मला इंग्लिश विषय खूपच आवडायचा. मी ज्या कॉलेजमध्ये होतो त्यामुळे काय पंचायत झाली. इंग्लिश विषय आवडायचा म्हणजे आता जास्त आवडतोय, पण त्यावेळी मला एक इच्छा होती इंग्लिश शिकायची. कारण मी 12वीला लायब्ररी जॉईन केली होती, मराठी लायब्ररी. आणि तिथे मी जायचो आणि मराठी पुस्तकं घेऊन मग तिथे एक जवळ आमचं गार्डन होतं, त्या गार्डनमध्ये जाऊन वाचत बसायचो. तर त्यावेळी मला आपले मराठी जे लेखक होते ते इंग्लिश लेखकांबद्दल खूप चांगलं चांगलं सांगायचे. ते कसे मेहनती आहेत, त्यांनी किती चांगलं पुस्तकं लिहिलेली आहेत आणि आपल्याला माहीत आहे त्यांची पुस्तकं जगभरात जातात इंग्लिश विषय असल्यामुळे. आणि ते खूप मेहनती लेखक असतात, डीपली अभ्यास करतात, आपलं आयुष्य झोकून देतात त्या एखादा विषय लिहिण्यासाठी. ते आपण जसे संसाराचा जास्त विचार करतो, लग्न, मुलं बाळं ह्यांचा आपण जास्त लक्ष दिल्यामुळे आपण ह्या गोष्टी करू शकत नाही, का आपली तेवढी इच्छा नसते. आपलं कुटुंबाला आपण जास्त जपतो, तो विचार आपला पहिला असतो. पण त्यांचं तसं नसतं. त्याला जी गोष्ट आवडते त्याच्यासाठी ते काही करायची तयारी असतात. ते तुम्हाला बघत आता आपण बघतो डिस्कवरी चॅनल, नॅशनल जॉग्राफिक चॅनल, ते ते जे संशोधक आहेत, जे सायंटिस्ट आहेत, ते लोक तिथेच राहतात त्या जंगलामध्ये, कित्येक वर्ष तिथेच राहून अभ्यास करत असतात. मग त्यांना काय मुलाबाळांचा काय विचार नसतो किंवा ते लग्न पण करत नाहीत. पूर्ण आयुष्य वाहून देतात ते रिसर्च करण्यासाठी, तो अभ्यास करण्यासाठी प्राण्यांचा, तर कुठल्याही विषयाचा. जसं एक सायंटिस्ट लोक कसे असतात, त्यांना त्याशिवाय काय दिसतच नाही, तशा प्रकारचे इंग्लिश लोक असतात. तर हे जेव्हा आपले मराठी लेखक त्या पुस्तकांमधून लिहायचे इंग्लिश लेखकांबद्दल, तर मला ते आतून खूप इच्छा व्हायची की इंग्लिश पुस्तकं मला वाचता आली पाहिजे. पण मी मराठी मीडियममध्ये शिकल्यामुळे माझं इंग्लिश खूपच कच्चं होतं. त्यावेळी मला काहीच समजायचं नाही. कॉलेजमध्ये पण प्रोफेसर जे बोलायचे त्यामधून मला काहीच कळायचं नाही, सगळं डोक्यावरून जायचं. त्यामध्ये आपले विषय पण एवढे रटाळ असायचे, कंटाळवाणे असायचे, ते काय कळायचंच नाही त्या विषयांमधून. ते जसं इकॉनॉमिक्स विषय तुम्ही बघला, सप्लाय डिमांड, एवढंच माझ्या तरी लक्षात आहे. दुसरं त्याच्यामधलं मला काहीच लक्षात नाही. एवढं ते कंटाळवाणा तो विषय असायचा. त्यामध्ये तो मी कॉमर्स घेतलं होतं, त्यामुळे ते अजूनच कंटाळवाणं झालं. मला काय ते कॉमर्समध्ये तेवढा इंटरेस्ट होता. माझा ओढा आर्ट्सकडे होता. पण त्या काळात लोक, म्हणजे 30-35 वर्षापूर्वीचा काळ सांगतोय मी, त्या काळात लोक हे आर्ट्सला तेवढं डिमांड देत नव्हते. सगळेजण म्हणे एक तर सायन्समध्ये जा किंवा कॉमर्समध्ये जा. त्यामुळे कारण आर्ट्समध्ये तेवढा स्कोप नव्हता, तशा नोकऱ्या मिळायच्या नाहीत. आणि कॉमर्समध्ये कसं तुम्ही कुठल्याही कंपनीत तुम्हाला नोकरी मिळू शकते, तुम्ही जरी ग्रॅज्युएट झालं तरी. या विचाराने ती लोक, आपली जी नातेवाईक मंडळी सांगायची काय आर्ट्सकडे जाऊ नका. त्यामुळे मग मी आर्ट्सकडे न जाता कॉमर्सकडे गेलो. पण ते माझं मन त्याच्यात लागत नव्हतं. म्हणून आवड खूप महत्त्वाची असते. आपल्याला जर लहान वयात जर आवड कळली तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. काय होतं माहीत आहे, बऱ्याच वेळा आपल्याला न आवडता आपण एखादी फील्ड जॉईन करतो किंवा एखादं क्षेत्र निवडतो आणि पुढे आपलं मन त्याच्यात लागत नाहीत. आता तर तुम्ही ह्याच्यात पण बघितलं असेल, आता जे नाटकामध्ये काम करणारे, फिल्ममध्ये काम करणारे, त्यांनी ते इंजिनियर झालेले असतात किंवा शिक्षण चांगलं घेतलेलं असतं. काही डॉक्टर पण आहेत, जे डॉक्टर झाले आहेत पण त्यांनी सोडून दिले डॉक्टर की आणि नाटक करतायत. म्हणजे त्यांची आवड, ओढा त्याकडे होता. मग त्याच वेळी त्यांच्या आईवडिलांनी जर त्याला त्याचा ओढा ओळखून किंवा त्यांनी जर सांगितलं असतं मला ही फील्ड घ्यायची आहे, तर कदाचित आईवडील पण सपोर्ट करणारे हवेत. नाही तर ते म्हणतील ही तुला भिकेचे डोळे लागल्यात, ही फील्ड घेऊन काय फायदा होणार आहे, तुला नोकरी पण मिळणार नाही, पैसा पण तू कमवू शकणार नाही. आणि जीवन जगायचं असेल तर पैसा खूप महत्त्वाचा आहे. पण मी सांगतो, तुम्हाला आवड असेल कुठल्याही क्षेत्र मी म्हणेन, तर तुम्ही त्याच्यामध्ये मास्टरी करू शकता, तुम्ही पैसाही कमवू शकता त्याच्यामध्ये. असं नाही की तुम्हाला पैसा मिळणार नाही. पण आपल्या आईवडील पण तेवढे शिकलेले असले पाहिजे, त्यांना याची समज असली पाहिजे. परत मुलांना पण कळलं पाहिजे 10वी-12वी तेच काय मला कुठला विषय आवडतोय, कुठलं क्षेत्र आवडतं आहे. तर तसं होत नाही सहसा. त्यामुळे मुलं कुठलंही क्षेत्र घेतात. चांगले पर्सेंटेज आले तर सगळे 80-85-90 आले तर सगळे सायन्समध्येच जातात. पण त्याच्यातली काही मुलं मग तो 1-2 वर्षांनी कंटाळतात आणि ती सायन्स फील्ड सोडून देतात, कारण त्यांना ती आवड नसते. तर ती म्हणजे आपल्याला ते कळतच नाही त्या वयामध्ये मला कुठली गोष्ट आवडते. तुम्ही तो क्षेत्र निवडल्यानंतर तुम्हाला कळतं, अरे बापरे, मला ह्याच्यात अजिबात रस नाही आहे, मला दुसरी गोष्ट काहीतरी करायची होती. ह्याच्यात मला रिपेअरिंग करायला आवडतं, का मला यांत्रिक गोष्टी करायला आवडतात.
यंत्र वगैरे रिपेअरिंग करणे. तर असं ते नंतर सगळं कळतं आणि मग ते सगळं बोलतात ना, नुकसान आणि नुकसानच होतं. पूर्ण आयुष्याचं नुकसान होऊन जातं तुमच्या. म्हणून आवड कळलेलं तर खूप बरं असतं, पण आता त्याला इलाज नाही, काय करणार. तर इंग्लिशबद्दल मी सांगतोय काय, आपल्याला मराठी मीडियममध्ये शिकल्यामुळे इंग्लिश विषय एक भीतीदायकच वाटत असतो. आपण समजतो इंग्लिश काय मला जमणारच नाही माझ्या आयुष्यामध्ये, कारण ती एक फॉरेनची भाषा आहे, इंग्लिश लोकांची भाषा आहे. आपल्याला त्याच्याबद्दल ते शाळेमध्ये पण एखादाच विषय असतो, कॉलेजमध्ये गेल्यावर सगळेच विषय असतात, त्यामुळे ते कायच कळत नाहीत. तर अशा प्रकारे आपली एक प्रकारे गोची झालेली असते. पण माझी ती एक धडपड होती की मला इंग्लिश आलंच पाहिजे, म्हणून मी इंग्लिश पुस्तकं घेऊन वाचायचा प्रयत्न केला. पण माझी काय चूक झाली, आपण कसे वाचतो पुस्तकं, शांतपणे असे बघून, जशी आपण मराठी पुस्तकं वाचतो तशी वाचतो मनातल्या मनात. पण इंग्लिश पुस्तकं तशी वाचायची नसतात. शिकाऊंसाठी मी सांगतोय, जे मराठी मीडियमची मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. तर तुम्ही जर तशी मराठी पुस्तकं वाचतो तशी वाचायला इंग्लिश पुस्तकं गेला तर तुमचं मन डायव्हर्ट होतं, दुसऱ्या विषयाकडे डिस्ट्रॅक्ट होतं, इकडे तिकडे जातं, कुठेतरी भटकत राहतं. कारण का तुम्हाला एकदा ते कळत नसते ती भाषा, त्यामुळे तुम्ही वाचायचा प्रयत्न केला तर कधी मन दुसरीकडे जायला आपल्यालाच कळत नाही. म्हणजे आपण फक्त त्या पुस्तकाकडे पुस्तकात बघत राहतो डोकावून, पण आपलं मन दुसरीकडे फिरत असतं. याचं कारण काय, तुम्ही शांत मनातल्या मनात वाचता. इंग्लिश पुस्तकाच्या बाबतीत जे शिकाऊ आहेत त्यांच्यासाठी, जे मराठी मीडियममध्ये शिकले त्यांच्यासाठी इंग्लिश पुस्तकं होतापर्यंत तुम्हाला बोलायचं शिकायचं असेल तर, आणि कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तर मोठ्याने वाचा. असा हा माझा अनुभव आहे. काही दुसऱ्या ट्रिक्स पण असू शकतात, असं काही नाही सगळ्यांनाच तसं जमेल. पण माझा तरी अनुभव आहे, जर तुम्ही शिकाऊ असाल, इंग्लिश तुम्हाला कठीण वाटत असेल तर मोठ्याने रोज 10-15 पानं वाचा त्या पुस्तकातली. मग हळूहळू तुम्हाला ती भाषा सोपी होत जाते. तुमचं मन इकडे तिकडे भरकटत नाही, तर तुम्ही सहजपणे कॉन्सन्ट्रेट करू शकता त्या प्रत्येक वाक्यावर, प्रत्येक शब्दावर. आणि रोज रोज वाचून वाचून ते शब्द सोपे होत जातात आणि तुम्हाला त्याची गोडी लागते त्या विषयाची, त्या इंग्लिश भाषेची. म्हणून मोठ्याने वाचणं खूप आवश्यक आहे. आणि मी माझ्या मागच्या व्हिडिओमधून पण सांगितलेलं आहे, डिक्शनरीसुद्धा रोज 2-3 पानं वाचा, पण ती मोठ्याने वाचा. इंग्लिश शिकणाऱ्यांसाठी ह्या टिप्स आहेत, मी सांगतोय त्या माझ्या अनुभवातून आलेल्या आहेत. या बघा, मी आता माझी एवढी बर्निंग डिझायर ज्याला बोलतात, ज्वलंत इच्छा होती की मला इंग्लिश शिकायचंच आहे, मला इंग्लिश बोलायचंच आहे. त्यासाठी मी क्लास पण जॉईन केला होता काही वर्षापूर्वी. पण तिथे फक्त ग्रामर आणि ग्रामर याशिवाय ते लोक काहीच सांगत नव्हते. ते म्हणत होते, तक्ते असायचे, चार्ट सांगायचे, हे पाठांतर करा, ते पाठांतर करा. ग्रामरवर ते खूप भर द्यायचे. ते ग्रामर असा विषय आहे की तुम्ही कंटाळून जाता त्याच्यावर, आणि त्याच्यातून भाषा शिकताच येत नाही. पण ग्रामर, आपण आता मराठी भाषा जी शिकलो ती काय ग्रामर वाचलं आहे आपण कधी, कुठलं पुस्तक वाचलं आहे? जसे बोलल्यानंतरच समोर आपले आई वडील बोलायचे, भाऊ बहीण बोलायचे, आपण उत्तरं द्यायचो. ते ऐकून नाही, पण आपण शिकलो ती भाषा. ऐकणं आणि बोलणं दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे. जसं इंग्लिश तुम्ही पुस्तकं मोठ्याने वाचता तेव्हा दोन्ही गोष्टी होतात, तुम्ही बोलत पण असता आणि वाचत पण असता. त्यामुळे दोन्ही गोष्टी घडणं आवश्यक. त्याच्यामुळे तुमच्या जिभेला पण वळण मिळतं. पण त्यानंतर प्रत्यक्ष बोलणंसुद्धा खूप आवश्यक असतं. त्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कशी ट्रिक्स वापरायची ती. त्या बोलण्यासाठी खास बोलण्याची सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा हळूहळू तुम्हाला ते समजतं. तर मी मग नंतर हल्ली आता 1 वर्ष झालं मला इंग्लिश आता थोडं जमायला लागलं आहे. 50-60% मी बोलू पण शकतो आणि वाचतो पण. मी सध्या पुस्तकंही वाचतो आहे. तर त्या पुस्तकांबद्दल मी तुम्हाला सांगतो. पुस्तकं इंग्लिशची खूप महाग असतात, 400-500 रुपयाची असतात. ती आपल्याला परवडत नाही. म्हणून मग मी काय आयडिया केली की आमच्या मुंबईला मी राहतो तिथे चर्चगेट स्टेशनजवळ फाउंटन एरियामध्ये खूप पुस्तकं विक्रेते बसलेले असतात आणि ते लोक 100 रुपयाला काही पुस्तकं, 150 रुपयाला काही पुस्तकं, अशा प्रकारे ते पुस्तकं फिक्स रेटमध्ये विकतात. तर मी तिथून मग 100 रुपयाला पुस्तकं याप्रमाणे ती पुस्तकं घेतो आताही, आणि आताही वाचतो जसे वेळ मिळेल तसे. पण मी मोठ्याने वाचतो, मी हळू वाचत नाही. मोठ्याने वाचल्यामुळे मला ते समजतं सुद्धा आणि माझं मन इकडे तिकडे भरकटत नाही. अजूनही मी प्रॅक्टिस चालू ठेवली आहे 1 वर्ष झालं तरी, कारण मला त्याच्यामध्ये एक प्रकार सांगतो ना, फ्लुएन्सी आली पाहिजे, हा माझा विचार आहे. म्हणून मी त्या दृष्टीने ती पुस्तकं वाचत असतो. आता बघा, हे पुस्तक एक मी घेतलं, याचं नाव आहे नेचर आणि याचे लेखक आहे रस्किन बॉन्ड.
तर रस्किन बॉन्ड हे एक ब्रिटिश माणूस आहे हा, पण हा राहतो आपल्या भारतामध्येच, हिमाचल प्रदेशमध्ये मसुरीमध्ये तो राहतो अजूनही. आणि त्याचे आईवडील ब्रिटिश काळामध्ये आईवडील इकडे आले होते भारतामध्ये. त्यानंतर ब्रिटिश लोक जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य दिल्यानंतर ब्रिटिश लोक गेले इंग्लंडमध्ये, पण हा लेखक हा इंग्लिश माणूस इथेच राहिला. त्याला भारताचा प्रदेश आवडला, भारताची लोकं आवडली, म्हणून तो इथेच राहिला. त्यांनी लग्नही केलं नाही आहे आणि तो लेखक म्हणूनच फक्त काम करतो. पुस्तकच फक्त लिहितो तो, इंग्लिश पुस्तकच फक्त लिहितो. हिंदी त्याला चांगलं बोलता येतं, त्याला सर्व कळतं, पण त्यांनी आपला व्यवसाय म्हणून पुस्तकं लिहिणं हाच निवडलेला आहे. तर तो मग शांतपणे आपली पुस्तकं कायम लिहित होतो. हा रस्किन बॉन्ड हा जास्त करून तरुण मुलांसाठी पुस्तकं लिहितो, जी मुलांना समजतं अशा प्रकारच्या मुलांसाठी. आणि तो निसर्गाबद्दल खूप बोलतो. तो निसर्ग वेडा लेखक आहे. तो एखादा जर कळी असलेलं फूल जेव्हा फुलतं त्यानंतर किती ते सुंदर दिसतं त्याबद्दल बोलेल. डोंगर किती संध्याकाळच्या वेळी जर आपण गेलो मोकळ्या वातावरणात तर त्यावेळी कसा डोंगर सुंदर दिसतो, शांत हवा, थंड हवा वाहत असते, सूर्य अस्तात जात असतो, पक्षी आपल्या घरट्याकडे परतत असतात आणि वातावरण एकदम शांत असतं. त्यावेळी तुम्हाला नदीचं वाहण्याचा जो खळखळ आवाज असतो तो ऐकायला येतो, झऱ्याचा आवाज ऐकायला येतो वगैरे. अशा प्रकारे तो निसर्गाचं वर्णन करत राहतो. त्याला निसर्गाबद्दल खूप ओढ आहे. तो हा निसर्ग वेडा लेखक आहे. दुसरं मी सांगेन, मी हे पण 100 रुपयाला मी पुस्तक घेतलं आणि हे डॉलर बहू म्हणून सुधा मूर्ती या खूप मोठ्या लेखिका आहेत पण मोठ्या बिझनेस वुमन आहेत. तुम्ही इन्फोसिसचं नाव ऐकलं असेल, तिचे ते मालकीण आहेत. त्यांचे जे मालक आहेत नारायण मूर्ती त्यांच्या पत्नी. तर ह्या सुद्धा खूप श्रीमंत आहेत. तर तुम्हाला माहीत आहे त्यांच्या 50 शाखा 50 ऑफिसेस म्हणा किंवा कंपन्या 50 देशात आहेत. पण ही बाई खूपच साधी राहते सुधा मूर्ती मॅडम. त्या मराठी चांगलं बोलू शकतात. त्यांच्या पूर्वी लहानपणी त्यांच्या आत्या या आपल्या कोल्हापूरमध्ये राहायच्या, तेव्हा त्या लहानपणी यायच्या, तिथे त्या मराठी शिकल्या आणि त्या राहतात कर्नाटकमध्ये. पण मराठीमध्ये ते चांगले इंटरव्ह्यू देतात. त्यांची भाषांतरित काही मराठी पुस्तकं आहेत, त्यांचे इंटरव्ह्यू मी ऐकले आहेत मराठीमधून. तर त्या एक खूप चांगली गोष्ट सांगतात, ते मला खूप आवडतं त्यांचं. त्या म्हणतात हल्ली माणसं पैशाच्या मागे खूप धावत राहतात.